मेकअपचं सुरू आहे. मी सगळ्यात आधी आले म्हणून माझा सगळ्यात आधी नंबर लागला. मस्त करतायत सगळं. तिचं काय चाललंय? हे खूप सुंदर झाले. फक्त टिकतील ना? होय ग, तिला म्हणते ना, तिचं लक्ष कुठे? काय नाव आहे तुझं? टिकतील ना माझं असे कर्ल्स संध्याकाळपर्यंत? सगळे आम्ही आता सोबतच झालो आहेत आणि ना मला अश्विनीला पुढे जायचं आहे, त्याच्यामुळे आमचं पटापट आवरतो म्हणतोय, पण ते सगळ्यांचं सोबतच व्हायला लागलं. बघू आता आम्ही पुढे जातोय की नाही जातोय. पण सगळे एकाचड एक सुंदर दिसायला लागले. सगळ्यांचे मेकअप खूप सुंदर झालेत आणि फायनल लुक तर तुम्हाला दिसणारच आहेत. तर चला आता पटकन इथून आम्ही मेकअप छानच झाला पाहिजे. संध्या इकडे बघ एकदा. अंजूची फार इच्छा आहे, इकडे बघ. हे फोटो तर व्हिडिओ. हा, कोणता मेकअप आहे का अंजू? भूतनी. भूतनी नवीन नाव आहे का? मग काय, ते फक्त नवरदेवाच्या बहिणीलाच असतो ना? इकडच्या बहिणीला नाही केलं तसं. वराड पडून गेलं पाहिजे. होय, त्याच्यामुळेच इकडे फुगवला दिसतोय डोक्यावर. सगळ्यांचं सगळं चालू आहे. आधी मी आले, पण सगळ्यात माग मला असं वाटतं मीच करायले. हो ग, तुम्हाला काही मध्ये घेतलं. हा, मध्ये मध्ये तुम्ही घेतलं. आणि सेम सेम झाले आमच्या दोन्ही काट ना. कशा आत मध्ये नवीन अशा करते तुम्ही सगळे मस्त मजा येत असतात. हो, हातावर नाव काढले भैया मामाचा करोना. तर चला आम्ही दोघी मस्त तयार झालो. तिकडे बघा अशी नाही का. आणि ना आम्ही दोघी पुढे चाललोय. त्यांचे अजून मेकअप बाकी आहेत. संध्या आहे, सानिका आहे आणि निकिता आहे. आणि त्या तिघींना मागं ठेवलंय. अजून संध्या त्यांचं आवरलं नाही, मग ते सगळे आता मागून येतील. आम्ही पुढे यासाठी चाललोय, आत्याच्या गावाला चाललोय, कारण भैया म्हणजे नरोवर आहे, त्याच्यासोबत कदाचित आम्ही जाऊ किंवा मग सगळे सोबत निघू. पण मामांनी तिथं बोलवलं म्हणून आता आम्ही तिथे चाललो. तर चला तिथून व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि आता असे आम्ही सगळे कुरवले चाललो. हे कोण आहे? आजू. हे स्वराज कुठे आहे? स्वराज, आजू, हा इकडे शुभू, हा ते सगळे. हो चला जाऊया का मग? आम्ही माझ्या मनाने आम्ही दोघांनी आपल्या मनाने आम्ही दोघं. किती छान ना माझी बेबी, किती छान. तर आज सकाळी जाताना हे सगळं नव्हतं. इथे नाव वगैरे पण टाकले, दारात मंडप पण सजला आणि खरं अर्थानं आज लग्न घर वाटायला लागलं. तर चला इथे ना मानपान करायचं असते मुलीकडचे. जेव्हा मुलाला न्यायला येतात तेव्हा मग त्यांचा सगळा पाहुणचार मानपान करायचा आणि शुद्धोरी द्यायची. तेच प्रोग्राम चालू आहे. आणि ना आमचीच वाट बघत होते. आम्ही आलो की लगेच निघायचं म्हणून. आणि तिकडे नवरदेव पण तयार होतोय. आणि थोड्याच वेळात मग आता नवरदेव आम्ही सगळे निघू. पण ना काय झालं, नंतर खूप उशीर झाला होता आम्हालाच निघता. त्याच्यामुळे सगळ्याच गाड्या सोबत गेल्या आणि आम्ही सगळे सोबतच निघालो. आणि तिथे जाऊन आज पहिल्यांदा एंगेजमेंट आहे, त्यानंतर हळदीचा प्रोग्राम आहे. आणि आज आम्ही सगळे तिथेच कार्यालयात राहणार. आणि उद्या आहे लग्न. आणि ना नवरीला तुम्हाला मला वाटतं याच्या आधी मी दाखवलं आहे. ज्यावेळेस आम्ही त्याच्या तिकडे ते कुंकवाचा कार्यक्रम करायला गेलो होतो त्यावेळेस. नसेल दाखवलं तरी पण तुम्हाला उद्याच्या एपिसोडमध्ये नक्कीच बघायला भेटेल. तर चला सगळ्यांचे यांचे मानपान पण करून झाले. तोपर्यंत आत्या काय काय सांगते, पुढे जाऊन हे करायचे ते करायचे, असं करायचं तसं करायचं. आणि आमची मेन आत्याबाई असली ना, माझी सगळ्यात छोटी आत्या, तर मग काय टेन्शन नसतं. ती प्रत्येक कार्यात सगळ्यात पुढं असते आणि सगळं ती स्वतःहून करते. तर चला ती असल्यामुळे आम्हाला टेन्शन नाही. त्याच्यामुळे आम्ही आमचं मस्त एन्जॉय करायला मोकळं असतात. जरी आम्ही बहिणी असलो, मेन करवले असलो तरी आम्ही आमचे कामं करून आम्ही आमचं स्वतःच्या पण आवडी जपतो. म्हणजेच मेकअप करणं, रील्स, फोटो हे सगळं करतो. आणि इथे झाली ही शुद्धोरी रेडी. आणि आता आम्ही निघालो नवरदेव घेऊन. फायनली आज जाणार आता भावाला घेऊन. मस्त तयार झालो. आता चाललो आम्ही ना सोबत. चला परत एकदा
पाणी पी दादू पडचा दादू तिकडे जावं दादा चल रे मग तिथून त्यांना पोरीला आपल्या गाडीत जागा असते त्यांना मग त्यांना हे आमच्या इकडे ना जाताना असा हा जो गणपती दारात चित्र काढलेलं असतं त्याची पूजा करून दर्शन घेऊन मग निघायचं अशी पद्धत. उद्या पैसे आहेत आज उद्या माझ्याकडे लिहून ठेवतो कोणा कोणा पाय पडला थोडे थोडे किती छान वाटतं ना हे सगळं बघून. आणि आता मी हे व्हिडिओ एडिट करते ते बघूनच एवढं भारी वाटतं आणि किती छान असतं ना घरी असं काहीतरी लग्न कार्य असेल तर सगळे किती खुश असतात, सगळं वातावरणच चेंज असतं आणि भारी वाटतं. तर मला भरपूर सारे कमेंट आले की पितृपक्षात लग्न कसं करताय, तर पितृपक्षाच्या आधी हे लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे काळजी करू नका. आमच्याकडे सगळं रीती भाती परत ते काय म्हणतात तिथी भीती सगळं बघून केलेलं असतं, त्याच्यामुळे लग्न आधी झाले. फक्त व्हिडिओ हे टाकायचे राहिले होते सो ते मी आत्ता पोस्ट करते आहे. तर चलो आता इथून ना आम्ही पहिल्यांदा जाणार आहे शिरूरलाच आणि शिरूरला जाता जाता आम्ही घरी पण गेलो. तर काय तिथं मग मी ह्या सगळ्यांना पुढे पाठवलं आणि मी संजयसोबत नंतर मागून गेले होते. संजय पण आलेत आणि सगळे असले ना लग्नात तर मस्त वाटतं. इथे विकी पण आहे, तुम्हाला मागे दिसत असेल. भरपूर सारे प्रश्न येतात मग विकी कुठे आहे, त्यानंतर आवी कुठे आहे, तर सगळे इथेच आहेत आणि सगळे तुम्हाला तर लग्नात दिसणारच आहेत. आता हळद तर आहेच ना पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये तर तेव्हा बघायला भेटेल. तर सगळे आहेत, काळजी करू नका तुम्हाला सगळी दिसतील. आणि आता मी बघू यांचे मेकअप मस्त दिसतंय. चला चला परत मी गाडी चेंज केली होय. नवरदेव सोडून मिळाले ह्या नवरदेव नवरी सोबत सानिका संध्या त्यांना तिकडे त्यांच्यासोबत पाठवलं. मी आल्याशिवाय परत या गाडीत आलो. चला ते मेन करावरच मागे राहिलो आणि नवरदेवला आम्ही पुढे पाठवले. आम्ही पण आता फास्ट चाललोय त्याच्या. चला मस्त मज्जा येणार आहे लग्नात. आणि ही आमची छोटी छोटी पलावली का माझी बाबी कशी तुम्ही काढते फुगवते नुसती. आणि त्याची मम्मी एका गाडीत गेली पप्पा एका गाडीत गेले आणि ते आले आमच्या सोबत की नाही बेबू. तुनाची माझी बाय प्रियंका ऑलरेडी येऊन बसलाय आज उद्या पोहोचले. बोलायला लागली ती शिवाय सारखेच आहे.
चला आपले फोटो तरी काढू नका पुरींना तर सेम सेम. चला दीदी तिकडे बाहेर. इथे सगळे आलेत आणि जे मागे राहिले होते ते पण सगळे साखरपुड्यासाठी आलेत आणि ना नवरीचं आणखी आवरलं नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही टाईमपास करतोय आणि त्याच्यात आम्हाला भरपूर सारा वेळ भेटला फोटो क्लिक करायला, त्यानंतर रील्स बनवायला. रील्स हळूहळू मी पोस्ट करतीच आहे, तर काय जेवढं शक्य ना तेवढं सगळं शूट केलं. मला ना काही काही वेळेला म्हणजे लक्षात राहत नव्हतं की आपल्याला शूट करायचं, कारण लग्नाचे विचार डोक्यात आणि उत्साह भरपूर सारे काम त्यांनी कधी कधी ना विसरायला होतं. तर चला इथे नवरीसाठी नवरदेवानं मस्त मोबाईल आणला आहे आणि तोच आम्ही सगळे बघत होतो. मी म्हणत होते उघडू नका, पण आधीच या सगळ्यांनी बघितला होता, त्याच्यामुळे चला अनबॉक्सिंग झालेलं आहे, आम्ही पण बघून घेतो. आणि नवरीला आता हा फोन देऊ, बघू कधी वेळ भेटतोय काय. आज दिलं तर आज, नाही तर मग परत देता येईल, पण आज इथे तर पोहोचला आहे. खूप सुंदर मोबाईल आहे. तर चला तेच चाललंय की पप्पू तू तुझा तर दाखवला नव्हता निकिताला देताना आणि दुसऱ्याचा कसं बघतोय, हेच सगळं मी त्याला बोलत होते. निकिता फटली, आमचं पॅकिंग होतं हा असंच होतं. आमच्या इकडचे लग्न बघायला खूप आवडतं, हे ऐकून खूप भारी वाटतं. तरी व्हिडिओला भरपूर सारं प्रेम द्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपण अशाच भेटूया लवकरच. तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. आता एंगेजमेंटचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. हा होता घरापासून आम्ही नवरीच्या घरी येईपर्यंत. तर चलो कसा वाटला व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तिथून तुम्ही बघू शकता. आणि हे काही आमचे छान फोटोज होते ते पण एन्जॉय